आनंद हाच आहे की चोकर्स ऑफ द डिकेड वर्सेस चोकर्स ऑफ ऑल टाइम मॅच आहे. त्यामुळे अगेन हॅट्स ऑफ टू रोहित शर्मा मास्टर क्लास ऑन दॅट स्लो. मुंबई इंडियन्सचे फॅन्स भाई किती शिवाय घालत होता हार्दिक पांड्याला. आम्ही म्हणत होतो हार्दिकचा टाइम आहे का काय सो प्लेयर टू वॉच आउट फॉर यू इन द फायनल्स. फॉर मी इट्स रिषभ पंत. भाई रिषभ पंत, ही हॅज टू वॉक द टॉक. आणि होपफुली आम्ही जर व्हायरल झालो तर लेले काकांबरोबर आम्ही एक व्हिडिओ पण शूट करूया. हो लेले का. हॅलो ऑल, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि भारताची फायनल मध्ये एंट्री झाली. आशिष, खुशी तर भरपूर आहे, पण 15 नोव्हेंबर एवढी नाहीये. 15 नोव्हेंबर एवढी नाही. म्हणजे 15 नोव्हेंबरला उत्सुकता आणि आनंद शिगेला पोहोचलेला, पण जो मागल्या वेळेस जी डिसअपॉइंटमेंट झाली 19 नोव्हेंबरला, त्यामुळे ह्या वेळेस आनंद आहे, पण तो असं काय म्हणायचं बाहेर काढता येईना. आनंद हाच आहे की चोकर्स ऑफ द डिकेड वर्सेस चोकर्स ऑफ ऑल टाइम मॅच आहे. त्यामुळे मजा येणार आहे. मजा येणार आहे आणि पिचेस पण कॉम्पिटिटिव्ह आहेत. सो होपफुली चांगले क्रिकेट बघायला मिळेल फायनल. त्याआधी गाईज, हा ग्राफ बघा, सबस्क्राईब करत नाही यार तुम्ही. व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही. ठोका ते सबस्क्राईब बटन, लाईक, कमेंट, सबस्क्राईब. येस, आणि जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढं रिच वाढेल आमचा, तेवढ्या लोकांपर्यंत रेकमेंडेशन होऊन जाईल नेटवर्क किंवा अल्गोरिदमच्या ह्याच्यात. सो बेटर यू सबस्क्राईब. कमिंग बॅक टू अवर अनालिसिस आफ्टर द मॅच. तर अगेन हॅट्स ऑफ टू रोहित शर्मा मास्टर क्लास ऑन दॅट स्लोइश पिच. म्हणजे जी आपण एक्सपेक्ट करतो ना, म्हणजे मी रोहित ॲज अ प्लेअर प्रत्येक वेळी त्याचं का एवढं गुणगान गातो, कारण ज्या पिचवर कोणीच चालत नाही तिथं रोहित खेळतोय. रिसेंट टाइम्स मध्ये त्यानं जो अप्रोच चेंज केलाय त्याच्या बॅटिंग मधला, अक्रॉस ऑल फॉर्मॅट्स, टेस्ट, ओडीआय, T20, वाखाणण्या जोग आहे आशिष. आणि तो बघ ना, रिस्ट ऑफ त्यानं मारलेले जे फोर वगैरे होते की म्हणजे तू जस्ट असं स्विंग करत नव्हता बॅट, गॅप हुडकत होता, प्रॉपर प्लेसमेंट करत होता. सो काय म्हणू शकतो, एक कॅप्टन्स इनिंग किंवा एक हंगर म्हणू शकतोस तू. हंगर हा शब्द महत्वाचा आहे. हंगर दिसणार आहे त्याच्या ह्याच्यानं. आणि हा बोल ना. विराट कोहली बद्दल मला थोडं बोलायचं आहे की ही इज गोइंग इन टू शेल नाऊ. म्हणजे काल तो ज्या पद्धतीनं स्टेप आउट केला पहिल्या ओव्हरमध्ये, मात्र ते पटलं नाही. बिकॉज इट्स नॉट अगेन्स्ट हिज, म्हणजे तो त्याचा नॅचरल गेमच नाही मुळात. ब्लाइंड स्लॉगिंग हा त्याचा नॅचरल गेमच नाहीये. गेमच नाही. आपण पहिल्या ही हॅज मॅचपासून बोलतोय. लायसन्स, दिस शुड बी डन. आणि फायनल मध्ये तुमची एक मिस्टेक वर्ल्ड कप तू बघ ना, पहिल्या बॉलला तर पहिला विकेट पडला समज, दुसरा विकेट पडला समज, वन डाऊन लाईन प्लेअर प्रेशर राहणार थोडं. बरोबर. सो फायनल मध्ये तर त्याच्याकडनं अपेक्षा करूया की वी कॅन, म्हणजे आपल्याला एक विराट कोहलीची इनिंग बघायला मिळेल फायनल मध्ये. आणि आपल्यापेक्षा आशिष आहे ना, काल तू त्याची बॉडी लँग्वेज बघायला पाहिजे होती ड्रेसिंग रूम मध्ये गेल्यावर. पण ही नोज ही इज डुईंग समथिंग रॉंग. तो आता फोटो मध्ये पण बघा तुम्ही इथं थंबनेलला, की त्याला माहिती की तू चुकीचं करतोय. प्रॉब्लेम इज नॉट एबल टू एक्झिक्यूट हिज अप्रोच. इंटेंट इज करेक्ट, त्याचं बरोबर आहे की बाबा टीमला चांगली स्टार्ट मिळाली पाहिजे, पण तू तसा प्लेअर नाहीयेस रे. IPL इज अ डिफरंट बॉल गेम, इंटरनॅशनल इज अ डिफरंट बॉल गेम. But this Rohit and Dravid pair deserves a trophy, man. And what could be better than this? Obviously, वर्ल्ड कप तुम्ही जिंकायला लागलाय. आणि ते पण कॉम्पिटेटिव्ह पिचेसवर. कॉम्पिटेटिव्ह पिचेसवर. मी ODI वर्ल्ड कपचं थोडं ठीक म्हणलं असतं, होम ऍडव्हान्टेज आपल्याला जास्त होतं. पण हे काल जे आपण म्हणत होतो ना आशिष, ह्याचं की कॅरिबियन मध्ये आपल्याला प्रीसीडिंग मिळालंय हे ते, बट आता माझ्याकडे ती थ्रेड नाहीये, पण ती मी एक ट्विटर थ्रेड वाचली, एका जर्नलिस्टने पोस्ट केली. तर जेव्हापासून वर्ल्ड कप सुरू झाले तेव्हापासून हे सीडिंगचा सीन आहे. आता प्रॉब्लेम कसा झालाय आशिष, मी म्हणतो की BCCI मनमानी करते, ते मला पण मान्य आहे, पण द थिंग इज हे आधीपासूनच चालत आलंय. सोशल मीडियाच्या काळात ह्या गोष्टींना एक्सपोजर लय मिळायला लागले, कारण माणसांना कीबोर्ड वॉरियर जास्त आहेत ना आपले. माणसांना टाईप करायला काय जाते. सो ते होऊन सुद्धा एक्झिक्युशन करणं ऑन द डे इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झिक्यूट करणं किंवा काय म्हणू शकतो, टॉस तुमच्या फेवर मध्ये नाही गेला, स्टील यू कम बॅक अँड परफॉर्म लाईक दॅट. स्टॉप अँड प्ले गेम होता. नाही, हे काय म्हणू शकतोस तो, सगळ्यांनी बॅटिंग म्हणजे काय म्हणू ह्याच्यात थोडी पंत आणि विराट कोहलीने थोडी घाई केली. आणि दुबे बद्दल तर आम्ही आधीपासूनच म्हणतोय की वाय ही इज इन द टीम, बट नाव तो पॉइंटच नाही. आणि मे बी आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पण बोललेलो दुबे आणि जडेजाचं. बाकी आता विषय हा आहे की त्यांना धरून टीम फायनल मध्ये आलाय, सो यू कांट त्यांना काढू शकत नसतो. आता यू नेव्हर नो. म्हणजे रोहितची कॅप्टन्सी बघता मला नाही वाटत तो चेंज करेल, पण आय थिंक ही शुड डू वन चेंज. साऊथ आफ्रिकेचे बॉलर्स येते आशिष, फास्टर्स येते,
सिराज पाहिजे का? दुबेच्या ऐवजी नाही. दुबेच्या ऐवजी संजू सॅमसन इज द बेटर चॉईस. इव्हन इफ ही फेल्स ना, दॅट इज फाईन. कारण दुबे चालणारच नाही रे साऊथ आणि आफ्रिकेविरुद्ध. ती फील्डिंग गंड आहे ना त्याची. लय बेकार अरे, फील्डिंग तू आहे त्याची. काल बघितलंस हलतच का नाही तो त्याचा गडी. 10 प्लेयर किती इंटेंटनं फील्डिंग करत्याती आणि ह्यो बाई हलनाच. ह्याला एकच काम आहे. मला एक लक्षात आलं आशिष, हे त्याचं का झालं माहिती आहे का? एक तुला माहीत असते आय-पी-एलमध्ये हं. त्याचा माइंडसेट कसा होता, की भाई त्याला की माहिती आहे जायचं हॉटेलवरनं निघायचंय, टॉस-बिस बघायचं त्याच्यावर डिपेंड आहे की कधी बॅटिंगला उतरणार. बॅटिंग फील्डिंग हां, बिल्डिंग काय नाही करायची. तेवढंच करायचं. जायचं परत हॉटेलमध्ये झोपायचं. तुषार देशपांडे येणार ह्याच्या जागी. तेच की, तेच सांगतोय. म्हणजे तुझ्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज नाही रे. आणि रोहितनं ॲक्चुअली ते बोललेला पण, की ह्या इम्पॅक्ट प्लेयर रूलमुळे शिवम दुबे म्हणा, की हे वॉशिंग्टन सुंदर ह्यांची खरी काय म्हणायचं कॅपॅबिलिटीज निघून येईना बाहेर, की प्रेशर सिच्युएशनला कसे डील करतील किंवा ऑल शो कसा करतील आणि ते दिसून आलं. हं. आणि आमच्या रिंकूला ड्रॉप करून काय म्हणजे काय शो केला. भाई इव्हन तो रोहित आणि नाही त्यांच्या डोक्यात मे बी असा विचार असेल, की हार्दिक पांड्याने ह्यानं जर क्लिक इन नाही झाली, कदाचित हा कुठल्यातरी मॅचला होईल आणि टर्न अराउंड आणि वी बरोबर. नेव्हर नो. आता केशव महाराज लेफ्ट आर्म आहे स्पिनर आणि तो तबरेज शमसी पण आहे. सो त्याचे 3-4 षटकारांना जर भारत वर्ल्ड कप जिंकला, तर आम्हीच त्याचे पाय धरू आधी. हां. आता जडेजाला एवढ्या शिव्या घातल्या मी, पण हं, हं. जडेजाचा एक्सपिरियन्स काल त्यानं चांगला काढला. तरी पण बॉलिंग आणि अजून समज चांगला करू शकला असता. आणि समज उद्या जर जडेजानं एडन मार्करमला 49 ओव्हरचा बोल्ड काढला त्यानं आणि केलंय त्यानं आधी एडन मार्करमला. सो हे बघ आता कसं त्या तिथं असणारे रोहित आणि द्रविड, दे नोज बेटर थिंग दॅन अस, की व्हॉट्स मला अ नाही बेटर वाटत रोहित कॉम्बिनेशन. चेंज करेल स्क्वॉड. मला एक्स्पेक्ट नाही होतं होणार, सेमीफायनलला चेंज करणं, पण त्याने केलंच नाही. नाही होणार, नाही होणार. आणि प्रॉब्लेम कसा होणार त्यानं जर दुबेला ड्रॉप केलं ना, हं, सिन्स इट इज हिज लास्ट वर्ल्ड कप, ते कॅरी ओव्हर होणार रे. दुबेचं मे बी करियर बी संपू शकतं. आणि यू नेव्हर नो ना, कधी-कधी आता ट्रॅव्हिस हेड जेव्हा करियर सुरू केलं तेव्हा त्यानं पीक नव्हता गाठला करियरचा. 5-6 वर्षानं गाठलाय. सो शिवम दुबेचा पण पीक येऊ शकतो फ्युचरमध्ये आणि ते इंडियन क्रिकेटसाठी चांगलं आहे. जर हं. आता त्याचा कॉन्फिडन्स किल केला फायनलमध्ये, तर मे बी फ्युचर आपलं थोडं म्हणजे यू नेव्हर नो. सो आय त्याची थिंक रोहित विल प्ले त्याची सेफ. थोडी त्याची थोडी बॅटिंग डाउन केली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. पुश अक्षर अहेड ऑफ हिम. पुश अक्षर अहेड. अक्षर, पुश रवींद्र जडेजा अहेड अँड लेट हिम पेस 4-5 बॉल्स म्हणजे नाही, 19व्या जडेजाच्या ओव्हरची. आधी आला तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाही. पण पण 10-15 बॉल त्यासाठी इनफ आहेत. हां, इनफ आहे ती. हां. पण प्रॉब्लेम काय तो तुम्हाला जर बॉल पण स्पिनर खातोय रे. टॅकल करायचा असला, जसं सी-एस-केनं वापरलं, तर हं, ह्यांना हं. एक गोष्ट कळना गेली आहे, की एक पॉइंट मी बोलतो, की धोनी दुबेला पाठवायचा, पण हं. त्या अराउंड 3 आणि 4 नंबरला अजिंक्य रहाणे आणि मोईन अली असायचे, जे बरोबर. फास्टर बॉलिंग चांगली खेळतात. चांगली मग खेळायची. मग दुबेला टॅकल करायला अपोझिटचे कॅप्टन काय करायचे? फास्टर बॉल घ्यायचे आणि दुबे सिंगल काढून ह्यांना स्ट्राईक द्यायचा. मग हे बरोबर. दोघं धुळा करून द्यायचे. सो हे आपल्या टीममध्ये होईना गेलंय. म्हणजे मे बी सूर्यासोबत करायचा प्रयत्न केलाय, पण अनलकीली दुबे आउट झालाय 2 वेळा. आणली. नाही हां. कालचं तर मी म्हणेन, मी तर Twitterचे काही-काही जोक्स वाचले भाई. हं. काय-काय तर म्हणले, "अरे माझे आजी-आजोबा ह्याच्यापेक्षा जास्त पाय हलवतेती." बाई हलनाच भाई नाही, काय आहे? इट्स अ बॅड बघ, आता हे कसं आहे करिअरच्या टॉप फॉर्ममध्ये आहे रिंकू सिंग. सो आपल्याला जेन्युइन आहे वाईट वाटणं, की ही वॉज द मोस्ट डिझर्विंग पर्सन. काय गन फिल्डर होता. काल काय इनिंग खेळली असती त्यानं. बरोबर. बट जो आता बोलणं साइडला ठेवू जे आहे बिकॉज ते आहे गेम रे. आता जे हां. 11 आहेत त्यांना आपण बॅक केलं पाहिजे. आणि फायनलपर्यंत आलोय. तर ठीक आहे हं, एखादा प्लेयर असू शकतोय. हं. आणि जसं आपण आधी म्हणलेलो हे 5 मधले 3 प्लेयर जर चालले, तर आपण मॅच हरत नाही. काल रोहित चालला, सूर्या नव्हता आपल्या 5 मध्ये. पंत फेल, अक्षर, कोहली फेल, बुमराह कोहली, चालला आणि बुमराह हार्दिक. चालला, हार्दिक. आणि तू जसं म्हणला तसं कुलदीप भाई. क्वालिटी यार कुलदीप. म्हणजे आणि यू कॅन एक्सपेक्ट सेम फ्रॉम हिम अगेन्स्ट साउथ आफ्रिका ॲज वेल. साउथ आफ्रिका बट दे 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 प्रॅक्टिस नाही लॉट रे, मला नाही तबरेज. वाटत. तबरेज मला इज अरे तबरेजचं स्किल इथे आहे आणि कुलदीप आता आहे ना 10x आहे 10x. नाही ना, लेफ्टला मारतो हे चायनामन म्हणतो रे. तो पण तसाच आहे की हो. थोडा. पण हं. स्किल रे, स्किल लेव्हल बघ ना. स्किल आहे. काल काय बॉलिंग केली यार. अक्षर यार क्वालिटी. ते आय थंबनेलमध्ये जस्ट बघत होप असाल तुम्ही बापू सुप्रीमसी. जसं आफ्टर बापूंनी इंग्रजांना घालवलं तसंच अक्षरने काल इंग्रजांना घरी पाठवलं. that proves की now it's Jadeja's time up bro from T20 side or maybe limited over side even in one day. You can't keep him now. This guy जे आता किती प्रूव्ह करायचं राहिलंय ना अक्षर पटेलनं. अक्षर पटेलला. हं. नाही आणि 4-5 वर्षापूर्वी 19 पर्यंत मी म्हणेन, की जडेजा वॉज द बेटर चॉईस. कारण हां. जडेजा चांगलाच खेळत होता. पीकला होता करिअरच्या. पण आता अक्षरने जे इम्प्रूव्हमेंट केली आहे ना, फिटनेस वाईज म्हणा किंवा बॉलिंग चेंजेस म्हणा, त्याला पिच रीड करणं, बॅटिंगला गेल्यावर मॅच सिच्युएशन रीड करणं. कालचा त्याचा एक 6 मोमेंटम आपल्याकडे घेऊन आला. एक 6 बरोबर. छोटे-छोटे मोमेंट्स असते ती. छोट्या मोमेंट्सची बात करता काल मी तुला अशीच मेसेज केलता, की डी-के आणि नासीरची कॉमेंट्री ऑन पॉइंट. काल मला असं असं वाटलं, की मी सोनपापडी खाल्ली आहे मस्तपैकी गोड-गोड. काय म्हटलं माहिती आहे का बरोबर. तो? बुमराहनं
126, 125, तिसरा बॉल 137 चा टाकला. त्या तिसरा बॉल झाल्यावर नासिर म्हणला, डीके म्हणला, की बुमराह हा पेस चेंज करतोय आणि मे बी फिल साल्ट इज इन कन्फ्युजन हं, की व्हॉट टू एक्सपेक्ट नाऊ. हं. Because he either will go for Yorker length, he can go short, he can go slower than what he has bowled before. So त्या कन्फ्युजन मध्येच त्यानं तो शॉट खेळला आणि आउट झाला. आउट झाला. म्हणजे म्हणजे हे काय बघ स्ट्रॅटेजी असते ना बॉलरची. जेन्युइन कमेंट्री पाहिजे. हिंदी कमेंट्रीकडून तर काय आपल्या अपेक्षा नाहीत. बट इंग्लिश कमेंट्री इज डूइंग वेल. आय थिंक हॉटस्टार इज अ गुड प्लेस राइट नाऊ. नो, नो, नो. दीज आर ऑल आय-सी-सी हायर्ड कमेंटेटर्स. सो इव्हन हॉटस्टार पण काही क्वालिटी नाही ठेवत. हे आय-सी-सीचे सगळे कमेंटेटर होते आणि आय-सी-सीचे असल्यामुळे त्यांना फ्रीडम होतं बोलायचं. म्हणजे फ्रीडम होता बोलायचं. इव्हन डिफेन्स जरी केलं तर वॉटर सॉलिड डिफेन्स म्हणतात आपल्या इथं. So, हे असलं तिथं प्रकार चालत नाही आणि माईक अथर्टन असू दे किंवा नासिर हुसेन असू दे किंवा ऑवेन मॉर्गन असू दे. क्लेव्हर क्रिकेटिंग माइंड आहेत रे. कधी कमेंट्री रिकी पॉन्टिंगची कधी कमेंट्री आहे. ऑलमोस्ट तो बोललेलं सगळं खरं होत असतं. हो. अरे मी तीच की म्हणतोय. हे प्लेयर ग्रेट रीडर्स ऑफ द गेम होते रे. उगाच एवढं करियर त्यांनी वर्ल्ड कप जिंकले नाहीत ती किंवा रेन केलं पार 5-6, हं. 10 वर्ष टीम एक. आणि एका पॉडकास्टमध्ये रविचंद्रन अश्विननं बोललेला दिनेश कार्तिकबद्दल, की व्हेन ही वॉज अ किड अराउंड 13-14 इयर्स. दिनेश कार्तिक असेल एक 17-18चा असेल. तर देअर वाज सेयिंग इन तामिळनाडू स्टेट वाज लाइक की डी-के इज द नेक्स्ट तेंडुलकर. हो. सो यू माइट म्हणजे कधी आता रँडम व्हिडिओ पाहिलेला मी, त्यात अश्विन असं बोललेला. सो आहे रे, कधी-कधी कसं असतं, कोच म्हणून म्हणजे कोच म्हणून बघणं वेगळं असतं. एखादा प्लेयर आता सचिन बरोबर. वॉज अ ग्रेट प्लेयर, बट ही काय नेव्हर अ गुड कॅप्टन कॅप्टन ऑर कोच. कोच मला पण नाही वाटत, की म्हणजे नाही, ही वॉज नेव्हर अ गुड कॅप्टन ऑर कोच. नेव्हर. अभिषेक नायर किती प्लेयर घडले सांग? नितीश राणा, रिंकू सिंग, दिनेश कार्तिक, शार्दुल ठाकूर बरोबर. आणि व्हॉट्स करियर ऑफ म्हणजे काय करियर आहे अभिषेक नायरचं? बरोबर. सो क्रिकेटिंग माइंड असायला यू डोंट हॅव टू बी द काय म्हणतो 10,000 15,000 रन काढणार. अजय जडेजा किती ब्रेव्ह ही आहे सांग. तेच हां. सो म्हणजे हे एवढा एक्सपिरियन्स पणाला लावून एक क्रिकेटिंग नॉलेज घेऊन एनालिसिस करून कॉमेंट्री करणं खूप म्हणजे एक वेगळी गोष्ट आहे. जी आपण हं, हं, आत्ताच्या ह्या सोशल मीडियाच्या ट्रेंडवाल्या युगात खूप कमी जण हं, करतायत. म्हणजे हं, काल मी सकाळी अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिकेची मॅच बघत होतो. इयान स्मिथ होता तिथे. भाई हं. काय कॉमेंट्री यार. असं होय. बघू वाटतं रे, की यार म्हणजे ऐकू वाटतं त्यांची कॉमेंट्री, की यार हं. कळते काय बोलतायत. बरं ते जाऊ दे कॉमेंट्रीचा विषय सोडूया. आपला भाईचारा बघूया. मुंबई इंडियन्सचे फॅन्स भाई किती शिव्या घालत होता हार्दिक पांड्याला. आम्ही म्हणत होतो हार्दिकचा टाईम आहे का? नाही त्यात बघा शिव्या घालण्यामध्ये फोटोमध्ये मीच पण नव्हतो. बघा भाई. बट ते ईट 5 स्टार डू नथिंग म्हणल्यासारखं झालंय. नाही आणि रवी म्हणजे शास्त्री पण काल अंबानीचं ना, तेच बोलले रे. अंबानीनं जे इग्नाइट टाकले ना रोहितमध्ये वी हं, शुड थँक हिम फॉर दॅट. हां, मे बी तसं असू शकतं. चल काय काय सांगावं. आणि आय होप की हे मोमेंटम इंडिया कॅरी आउट करेल आणि ऑन द डे दे परफॉर्म लाइक धिस. आणि उद्या स्पेशली मी असं हे करतोय, की अ, 11 मध्ये तुम्ही चेंजेस करणार नाही ठीक आहे. बट आय जस्ट वॉन्ट सिराज इन प्लेस ऑफ जडेजा. मोहम्मद सिराज. नाही. मी सिराज इन प्लेस ऑफ दुबे खेळवीन. जडेजा बिकॉज व्हॉट आय कारण सी इज राइट हँड बॅट्समन जास्त आहेत आशिष आफ्रिकेच्या लाईनअपमध्ये. हो. मिलर, डिकॉक आणि डिकॉक, मिलर सोडला तर बाकी मार्को सगळे यान्सन, अरे मार्को रबाडा. यान्सन राइट हँड साइड आहे. बट ही प्लेज अप इन द ऑर्डर नो. अरे पण मार्को यान्सन राइट हां, सॉरी, हँडेड सॉरी. आहे. राइट आहे. हो, राइट मिलर आहे. आणि डिकॉकच आहे. मिलर तर मिलर, पहिल्या डिकॉकच बॉलला आहे. 2 ओव्हरमध्येच आउट होतोय. बुमराह त्याला आउट करणार 100%. डिकॉकला? हे लिहून घे. हां, लिहून घे. 100% हं. आउट करणार. नाही, दे विल प्ले लाइक अ चोकर्स. वी आर आय एम दॅट कॉन्फिडंट आणि की त्यांची आयुष्याची पहिली फायनल आहे. आणि काय म्हणू शकतो आपण त्याला? नाही, आपण आहे रे. पण आता ह्या इग्निशनमध्ये ब्रिज आपण आहे. टाउनला आपण इंडिया बांगलादेश खेळलोय रिसेंटली. सो हं, आपल्याकडे चांगला एक्सपिरियन्स होत आहे पिचचा आणि कंडिशन्सचा. हं, विंड हं, जास्त म्हणजे वारं जास्त तिथं प्ले होतं. ज्या हं, साइडला वारं जास्त वाहतं त्या साइडला जर छोटी बाउंडरी असेल, तर मे बी स्कोरिंग मॅच बघायला मिळेल आपल्याला. हं, सो बघूया आणि अपेक्षा आहे की इंडियाच्या बाजूनं माहीत नाही विधिलिखित असेल मे बी अख्ख्या T20 वर्ल्ड कप हिस्ट्रीमधला जो परफॉर्म केलेला प्लेयर त्याच्या लास्टच्या T20 वर्ल्ड कपमध्ये करू शकला नाही आणि वर्ल्ड कप जिंकला. लेट्स हं. से. काय सांगावं विधिलिखित असू शकतं आशिष. काय बोलायचं? होय, हां. सचिनचं पण तसं होतं. एवढं त्यानं होय. वर्ल्ड कप कॅरी केले सगळे इंडियासाठी आणि फायनलला तो तेवढा परफॉर्म करू शकला नाही. ते पण त्याच्या होम ग्राउंडवर हं, 2011ला. हं. बट वी वन द वर्ल्ड कप. सो होय. माईट बी ट्रू फॉर विराट अल्सो. येस. आणि आय होप यार म्हणजे रोहित आणि विराट दे डिझर्व्ह अ ट्रॉफी आणि मोर दॅन देम द्रविड. द्रविड. बाकीच्यांचं जाऊ दे. ॲज अ मे कोच बी तरी. ॲज अ कोच तरी. कारण
द्रविडने लय सॅक्रिफाईस केलेत रे. हे नव्या लॉकडाऊन किड्सला माहित नाही क्रिकेटचं जुन्या. पण हे के-एल राहुलशी कंपेअर नका करू द्रविडला. द्रविड वॉज मच मोर दॅन दॅट. मच मोर दॅन दॅट. एकदा नवज्योत सिंग सिद्धूने काहीतरी म्हणलेलं ना कमेंट्रीमध्ये, इफ यू आस्क द्रविड टू वॉक ऑन द स्ट्रीट फुल ऑफ ब्रोकन ग्लास, ही विल वॉक ऑन दॅट फॉर द टीम. फॉर So द he टीम. was that player. And he was the only guy, Ashish. Even Dhoni didn't include him in 2011 lineup. He is the only guy. He even till date didn't even budge a word की भाई मला असं But केलं or पाहिजे. any comment because he was म्हणजे त्यानं रिटायरमेंट घेतली 2012ला after the World Cup in England. हो. So he never commented on that. He never got the fairy tale send off or anything because India didn't organize a home series for him as well. म्हणजे एक लिजेंडला तुम्ही दुसऱ्या बरोबर. भूमीवर हे देताय, काय सेंड ऑफ देताय. इट्स नॉट अ गुड थिंग. गुड थिंग. आणि ही नेव्हर कंप्लेंट रे. ही नेव्हर कंप्लेंट. समोर उद्या कोणतरी बोलायला पाहिजे होतं. याने रिक्वेस्ट पण केली असतील, बट वी डोंट नो. आणि कालच्या मला मॅचवरनं आपल्या फायनलचा अॅनालिसिस लक्षात आला. आपण जे बोलत होतो, आपला किती 240 स्कोर झालता ना वर्ल्ड कपला फायनलला. तर ज्या सूर्यानं जे हार्दिकनं जे काल खेळलं, जडेजानं जे 8 बॉल 10 केल्या, त्या अक्षर 2 इनिंग कुणी जरी खेळल्या असत्या ना, सूर्यानं किंवा जडेजानं किंवा के-एल राहुल म्हणा त्यावेळेस 40 रन केले असते ना, 40 आशिष 280 जर फायनलचा स्कोर असता ना, आपण जिंकलो असतो ती मॅच. आणि जस्ट बिकॉज आपला स्कोर कमी होता, हेडनं रोहित आणि प्रेशर ठेवलं आपल्याला. कोहलीला ब्लेम करणं बंद करा बिकॉज बॅटिंगमध्ये. हां, बिकॉज जेव्हा सूर्य आणि के-एल राहुल बॅटिंग करतो तेव्हा सिच्युएशन क्लिअर होती, की आपला स्कोर कमी आहे. आपल्याला एवढा केला पाहिजे. तरी सुद्धा त्यांच्याकडनं झाला नाही वर्ल्ड कपला. झालं नाही. सिच्युएशन क्लिअर होती, की आपल्याला बरोबर. एवढे तर करावं नाहीत कमीत कमी. ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग यू नेव्हर नो, की 300 इनफ असतील, 250 इनफ असतील. बरोबर. पण 270 तर अचिव्हेबल होतं मी म्हणेन. आय जस्ट होप ह्या वर्ल्ड कपमध्ये म्हणजे आता फायनलमध्ये आपली सेकंड बॅटिंगच असावी. नाही सॉरी सेकंड फील्डिंग असावी आपली. बिकॉज साऊथ आफ्रिका नोन टू बी चोकर्स. कारण त्याला कोण गंडवलं? नेदरलँड्सने ऑलमोस्ट तांगवलेला. नेपाळनं पण तांगवलेला आय थिंक. हो, हो. सो जास्त एक्सपेक्ट करू नका. वी आर द चॅम्पियन्स. वी आर विनिंग दिस वर्ल्ड कप. हे नको तसं पण यार. अरे नाही, तू बघ की. दे आर नोन टू बी अरे चोकर्स तुला यार. मी सांगतोय काय, मला दुसरं खुशी कोण तर असतं ना, होती यार. इव्हन बांगलादेश जरी असतं, तरी मी म्हणलं असतं फाईट देतील. बट त्यांच्याकडे नाही रे तो माइंडसेट आफ्रिकेकडे. काय माहिती. आय होप की 2024 आपल्यासाठी ट्रॉफी जिंकून आणेल आणि ही ट्रॉफी इज अ गुड लक मे बी. आणि जीजीभाई कोच झाल्यानंतर, जीजीभाई म्हणजे गौतम गंभीर कोच झाल्यानंतर नेक्स्ट चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026चा इंडिया श्रीलंकेमधला वर्ल्ड कप होपफुली आपण जिंकू आणि होपफुली 27 सुद्धा. कारण यार टीम चांगली आहे आपली. फक्त ऑन द डे आहे ना, ऑन द डे परफॉर्म करणार आपले प्लेयर. इट इस द नर्व्स म्हणा, काय सो म्हणा. प्लेयर टू वॉच आउट फॉर यू इन द फायनल्स. फॉर मी इट्स रिषभ पंत. भाई रिषभ पंत. ही हॅज टू रिषभ वॉक द पंत. टॉक. जसं त्यानं रिषभ आपकी पंत. अदालत मध्ये आपण बोलला दोघं की एकदाच म्हणायला पाहिजे होतं 1, 2, 3 करून. नाही, मला नाही. वाटलंच आपकी माहिती आहे का? अदालतमध्ये तो काय म्हणला, की मी त्या फायनलला असतो तर मी एक तर 300 लावले असत्या बोर्डवर, नाहीतर 150 वर ऑल झाला असतो. आता काल त्यानं नाही खेळल्याबरोबर ट्रोल झालाय भरपूर. आय होप की त्यानं फायनलमध्ये त्याचं. ऋषभ पंत मी सांगायला लागलोय, तो भली शून्यावर आउट होईल. काल बघ ना, काल विराटची विकेट पडली तर एवढं काय वाटलं नाही. पण ऋषभची विकेट पडल्यावर इंग्लंड किती ऑन द टॉप होतं. विचार कर. ही इज द ट्रम्प कार्ड फॉर साऊथ आफ्रिका. ते ट्रम्प कार्ड. ट्रम्प कार्ड जर त्यांच्यावर जर पलटलं, असं पलटणार आहे ना. रोहित एनिवे विल प्ले हिज इनिंग टिल 50. 50-70 रन करणार रोहित. रोहित करणार जॉब आणि मी हां. त्यानं केला नाही ना जरी, तरी हं. आय थिंक इट्स ओके. मी तर रोहित आणि विराटचं उद्या कॉन्ट्रिब्युशन पण एक्स्पेक्ट करत नाही. हं. म्हणजे ठीक आहे. डू 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 यू सी एनी चेंज इन साऊथ आफ्रिकन लाईनअप? जिराल्ड कोएट्स. डू यू नाही, सी नाही. दॅट गाय? बार्टमन इज द आय थिंक टॉप 5 इकॉनॉमिकल गाय. त्याचा हं, एक ओव्हर हं. सोडली त्या कोणाच्या विरुद्ध होती मला वाटतं. ती एक ओव्हर सोडली तर त्यानं पूर्ण इकॉनॉमी स्पेल टाकली तर. हं. सो मी नाही बघत आहे. आणि मार्करम पण सेफ कॅप्टन आहे. ही वोंट चेंज. I see bowling change because India doesn't like surprises, so they are keeping that Batman or Gerald Coates or कोएट्स saving ही that नाही part. रे. मुंबईचे आपले 3-4 प्लेयर आहेत ती. कोएट्सला नेटमध्ये धुतला असेल. असंच आयपीएल मध्ये किती धुतलाय. काय बोलतोयस? No. But that guy knows how to play against Surya and Rohit. No, you never know. बघूया. We will चालेल. see. But India is a clear-cut favorites इंडिया आर नाऊ क्लिअर कट फेव्हरेट्स बट ऑल इंडियन because क्रिकेट फॅन्स these डोंट. guys are the all-time chokers. हां. नाही. हे आहे सोड. पण तरी पण रे, जे 17-18 नोव्हेंबरला जो माणसांचा आनंद होता किंवा 19 नोव्हेंबरला टॉस पडायच्या आधीचा जो आनंद होता. कारण we have witnessed the final. त्यामुळे वी हॅव आम्हाला विटनेस द फायनल फ्रॉम व्हेरी क्लोज अँगल्स मॅन. लाइक आम्हाला त्यामुळं जास्त काय बाबा. एवढीशी अपेक्षा आहे फक्त एवढीशी.
सो बघूया. अँड थँक्स फॉर इफ यू आर वॉचिंग टिल धिस पार्ट. लाईक करा, कमेंट करा, Please like, सबस्क्राईब करा, share, शेअर subscribe, करा तुमच्या and मराठी share the ग्रुपमध्ये. comment. Whatever the feedbacks we will welcome that. We will improve ourselves. आणि होपफुली आम्ही जर व्हायरल झालो तर लेले काकांबरोबर आम्ही एक व्हिडिओ पण शूट करूया. हो, हो. लिहिले काका. सो थँक यू. Thank you all. सी यू.